बदलत्या हवामानाचा फटका द्राक्ष उत्पादकांना बसतोय। सोलापूरमध्ये द्राक्ष उत्पादनामध्ये यंदा 40% घट येणार आहे। का आणि कशी पाहूयात या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। बदलत्या हवामानाचा फटका सोलापुरातील द्राक्ष उत्पादनाला बसलाय। जास्त पाऊस पडल्यानं जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादनात 40%ची घट झाली आहे। ऑक्टोबर पर्यंत सुरू असलेल्या पावसाचा द्राक्ष उत्पादनाला फटका बसलाय। पावसामुळे द्राक्षाच्या वेलांची वेळेत छाटणी करता आली नाही, त्यामुळे द्राक्ष उत्पादनात मोठी घट होणार असल्याचं शेतकरी सांगतायत। पावसाळा पण सुरुवातीला लवकर चालू झाल्यामुळे त्या काडीत गर्भधारणा झालेली नाही, त्यामुळे त्यात गडांची संख्या कमी, म्हणजे असं फेलचं वातावरण फेलचं जर पर्सेंटेज काढलं तर 30 ते 40% यावर्षी बागा फेल आहेत। तर जनरली ॲव्हरेज यावर्षी 6 ते 8 टनाचं ॲव्हरेज शेतकऱ्यांना पडते। त्याच्यामध्ये तो त्याचा प्रोडक्शन कॉस्ट काढू शकेल, फारशी काय त्याला फायदा होईल असे काय पैसे त्याला यावर्षी शिल्लक राहतील असं मला वाटत नाही। यंदा हवामानाच्या लहरीपणाचा मोठा फटका शेतीला बसतोय। त्याचबरोबर पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगराई पसरली आहे। द्राक्ष बागायतदारांवर तर मोठं संकट ओढवलं गेलंय। बागा वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतोय। एकतर उत्पादनात घट आणि उत्पादन खर्च वाढत असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत। वसीम आतार, लोकशाही मराठी, सोलापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।